नमस्कार, अरविंद खडसे बोलतो। आज वेगळा विषय घेऊन समोर आलेला आहोत। वेगळा विषय असा आहे, ज्यावेळेस आपण खेड्या भागामध्ये गावामध्ये प्रवेश करतो, कोणतेही गाव असो, प्रवेश केल्यानंतर गावाचा जो रस्ता असतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक तर मोठाले शेणखत असतात किंवा मग कचराकुंड्या असतात किंवा मोठाले गटार असतात। दुसरीकडे सांगितल्या जाते, जनजागृती होते, स्वच्छता ठेवा, पाण्याचे व्यवस्थापन करा, कचरा कुंडीतच टाका, शेणखताचं व्यवस्थापन करा। आणि जो खेळामध्ये आपल्याला दिसून येते की त्याच्या उलट परिस्थिती दिसून येते। मग हे दिसता क्षणी आपल्याला गावाची रूपरेषा समजते की गावामध्ये स्वच्छतेचा संदेश कुठपर्यंत पोहोचलेला आहे। मग यावर उपाययोजना जर झाली तर शोष खड्डे, पाणी अडवा पाणी जिरवा हे पण आपल्याला राबवता येईल। त्यानंतर मोठाले कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे, तर काही गावामध्ये कचऱ्याचे ढिगाराची व्यवस्थापन झालेले आहे, पण काही गावामध्ये अजूनही तसेच कचरा पडलेला आहे। ओला कचरा, सुका कचरा याच्यामध्ये टाका कचरा कुंडीमध्ये। याच्या व्यवस्थापन जर खरं जर झालं तर कचरा कुठेच दिसणार नाही। त्यानंतर वैयक्तिक खत आहे, शेणखत आहे। शेणखतासाठी जर वेगळी जागा करून दिली किंवा वैयक्तिक जागेमध्ये जर शेणखत टाकलं, शेणखताचं गांडूळ खत तयार केलं, कंपोस्ट खत तयार केलं, अनेक प्रकारचं शेणखत तयार केलं, तर या शेणखताचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल। पण शेणखत हे अमूल्य आहे, पण हे रस्त्यावर टाकून दिल्या जात आहे। मग ते शेणखत रस्त्यावर टाकल्या जाते, ते रस्त्यावरचं शेणखत डांबर रोडवर येते, डांबर रोडचं शेणखत ते अनेक प्रकारच्या धुळीमध्ये जाते आणि वारं आल्यानंतर मोठं उडून जाते। मग शेणखताचं व्यवस्थापन होत नाही। मग हे जर जनजागृती गावामध्ये जर झाली, शेणखताचं व्यवस्थापन जर झालं, पाण्याचं व्यवस्थापन जर झालं, कचरा कुंडीचं व्यवस्थापन झालं, खरा स्वच्छतेचा संदेश आहे, खरं काम आहे, तेव्हाच पूर्ण होईल। म्हणून हे जर काम जर गावामध्ये जर झालं तर मोठं काम होईल असं आपण म्हणतो, आणि हे काम व्हायलाच पाहिजे, कारण या कामाची आज खूप गरज आहे। धन्यवाद।